तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो तुमचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. चला आता नवीन असा प्रवास आपला चालू होतोय बँगलोर टू नाशिक. तर व्हिडिओ भावांनो पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला आता भेटू व्हिडिओमध्ये. बघू शकता आपण मारलाय उमदी रोडला टन आणि हा सिंगल रोड आहे. कसा वातावरण बघा कसं ढगाळ आहे. तर आता उमदीवरून मंगळवेड्यावरून पंढरपूर नाही याला जायचं आपल्याला, काय ते कुर्डुवाडीहून नगर असा रूट आहे आपला. चला आणि तिथून परत नाशिकच्या अलीकडे जायचं आपल्याला. काय त्या गावाचं नाव दिंडोरीला जायचंय. दिंडोरी म्हणजे नाशिक तिकडून आलो तर नाशिक पास करू नये, इकडून गेलो तर नाशिकच्या अलीकडे जाईल. चला बघू. ऍड्रेस मी अजून चेक केलेला नाही प्रॉपर कुठला कंपनीचा आहे. बघूया आता जाऊन पुढं. तर बघू शकता ह्या रोडनं सगळ्या ओव्हरलोड वगैरे अशा गाड्या आणि ज्यांची घरं आहेत ती इकडनंच चालतात सगळी. जास्त करून आपल्या लाईनच्या गाड्या आमच्या जेवढ्या आहेत ना सगळ्या बँगलोर इकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या इकडून चालतात. थांबली बघा महिना आपली एक उमदी रोडला आहे बघा. आता बघू शकता वातावरण थोडासा रेस्ट घेतला म्हणलं लय खतरनाक दिसतंय बघा. हो गाडीच्या थंबनेलला फोटो घ्यावा कसं दिसतंय वातावरण. गेले बघा आपली गाडी. तर चला निघूया आता. आपण पोचलोय महाराष्ट्रात. मंगळवेढा बॉर्डर लागली बघा. ही मंगळवेढ्याच्या अलीकडची बॉर्डर आहे. बॉर्डरचं नाव काय मला पण माहित नाही. उमदीच्या आणि मंगळवेढ्याच्या तिथं आरटीओ चेक पॉइंट आहे. चला बॉर्डर केली क्रॉस. आता जाऊ डायरेक्ट महाराष्ट्रात आलोय. जय महाराष्ट्र. चला अब हो गई अपनी एंट्री अपने राज में. अभी मस्त में रहेंगे, मौज में रहेंगे. वातावरण कसं आहे भावानो, नाद्या बाद विषयच नाही. हा नाद करती काय. पोचलोय मंगळवेढ्यात आणि आता मंगळवेढ्यातनं पंढरपूरवरनं आपल्याला असंच डायरेक्ट कुर्डुवाडीला निघायचंय. तर चला प्रवास आपला मस्त असा चालू आहे. मंगळवेढा गावात घातली गाडी. चला करू मंगळवेढा पास आणि घुसू पंढरपूर मध्ये. जेवायला थांबलेलं बघा आमच्या जोडीदारांचं हॉटेल आहे इथं. ड्रायव्हर बंद आहेत आपल्या मंगळवेढ्याच्या अलीकडं त्यांचं हॉटेल आहे बघा. तर येता जाता थांबत जावा. मस्त अशी सोय आपल्या ड्रायव्हर बंधूंसाठी सगळ्यांची. जसं माऊली भाऊंचं हॉटेल आहे तसं यांचं आहे. ही पण गाडी मालकच आहेत स्वतः. यांच्या पण 2-3 गाड्या आहेत त्या. तर मंगळवेढ्याच्या अलीकडे आहे बायपासच्या लेफ्ट साईडला. हा बोर्ड बघा. गाड्यांना पार्किंग बिर्किंग आहे मस्त बघा. असं येताना झोपून गेला संध्याकाळी तरी रात्रभर चहाचं याचं असते. थांबत जाऊ आपलं, बाकी काय नाही. आपल्या ड्रायव्हर भावांना मदत होईल माऊली भाऊंसारखं, काय विषय नाही. चला भावानं दुसरी महिना पण आपली भेटली बघा. संकटच आहे दोन्ही संकट. आता मी पंढरपुरात राईड मारणार, ती चालल्या मुंबईला, आपण चाललोय नाशिकला. चला दोन्ही गाड्या संकटच आहेत. त्या मागणं आल्या गाडी चेन्नईवरनं भरून. मी थांबलेलो वाट बघत. तर निघतोय आता. जेवलो मस्त असं शेतच्या धाब्यावर आणि निघलोय आता इथून. आता ही जाणार लेप मारून पंढरपूरवरून आपण राईड मारणार कुर्डुवाडी रोडला. तर चला आपल्याला भरपूर असा वेळ झाला. आता पुढे एडिटिंगला थांबायचा आहे. बघू थांबतो पुढं आणि निघतो. कशी दिसते आपली दुसरी महिना. घाण झाल्यात गाड्या दोन्ही पण. माझी तर लय घाण झाल्या. ती जरा धुतलेली तरी आहे पण आपली लय खराब आहे. चला आपण पोहोचलोय पंढरपुरात. बघू शकता पंढरपूर आणि सिटी मधनच जातो रस्ता इकडून. त्या दिवशी पण आपण गेलेलो संभाजीनगरला जाताना. तर हा रस्ता बघू शकता कसे घोडे वगैरे आहेत. खतरनाक असं रोड आहे बघा पंढरपुरात. थोडीशी आता वर्दळ कमी आहे. त्या दिवशी आपण आलो तेव्हा वारीचं टायमिंग होतं. चला बघू.
तर भावानं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची अशी मूर्ती मस्त अशी. आणि हे पंढरीच्या दर्शनाला जातो आपण इकडं पांडुरंगाच्या लेपला. आणि हे सगळे वारकरी वगैरे लावलेत. कसला सीन दिसतोय राव खतरनाक. ट्रॅफिक आहे थोडं फार, काय वाटलं नाही आपल्याला. महाराजांची मूर्ती बघू शकता कशी कडक कडक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आपल्याला आता इकडे टर्न मारायचा आहे. आणि हे मंदिर बघा विठुरायाचं कसं वाटतंय. चंद्रभागेचं दर्शन कशी दिसते चंद्रभागा बघू शकता. चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी आहे तो विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी पाहतो विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. तर कसं आहे भावांनो सीन चंद्रभागेचा बघू शकता. आता सध्या मोकळं आहे सगळं, पण कसं वाटतंय, मन प्रसन्न झालं. घ्या दर्शन चंद्रभागेचं, आपल्या नशिबी कधी असतं नसतं. तर भावानं आपण कुर्डवाडीतनं निघलोय आणि आता लागलोय करमाळा रोडला. फटाफट आता करमाळा वगैरे पास करून घेऊ आणि डायरेक्ट लागू नगर रोडला. आणि पुढं जाऊन नाशिकच्या अलीकडे कुठेतरी झोपू, मस्त अशी झोप घेऊ आणि बघू मग उद्या खाली करायला जाऊ सकाळी सकाळी लवकर. चला करमाळा इथून आहे 45 किलोमीटर. जाऊ झप झपान पोचू करमाळ्याला. चला. तर भावानं आता पोहोचलो सध्या आपण करमाळ्याच्या अलीकडं. आणि पाऊस आहे चालू रिमझिम, जोरात काय नाही. रिमझिम पाऊस चालू असल्यामुळं सारखा वायपर चालू करायला लागतोय. आणि सिंगल रोड आहे हा. चला आता फटाफट पास करून घेऊ, नगर जाऊ, नगरला पास करू नगर. आणि पुढं झोपू, किती राहते किलोमीटर बघू आणि त्या हिशोबानं मग नियोजन लावू सकाळी किती वाजता उठायचं काय. चलो. तर तुम्ही बघितली गाडी खाली गेलेली, गाडी गेली खाली, पाऊस चालू आहे रिमझिम. आणि असं पूर्ण गाडी आली तर बघा काय दिसत नाही बघा, काय सुद्धा दिसत नाही. आणि फुल लाईटा करून पांढऱ्या लाईटाने ही लावून चालते. ती गेली गाडी खाली, समोरच गेली माझ्या, फक्त व्हिडिओ ऑन नव्हता. सिंगल रोड असल्यामुळे मी पण मोबाईल बाहेर काढला नाही. आणि गाडी समोर समोर आली, ट्रकवाला ओव्हरटेक मारत होता. समोर ना आला तो, त्याला कळायचं बंद झालं कुठं जाऊ, इकडं जाऊ का तिकडं जाऊन. त्यानं घातली डायरेक्ट डाबऱ्यात. आता समोर समोर धडक झाली असती, गाडी वाचवली त्यानं, घातली साईडला. काय अवघड झाला, तर अडकून बसली गाडी जाऊन. कशी काढतात काय माहिती. समोरच बघा काय दिसतंय का, काही दिसत नाही. काही कुठनं येतोय, कोण येतोय आणि कसा येतोय, काय करायचं. चला, त्यामुळे गाड्या सांभाळून चालवायच्या भावानं. आता सिंगल रोड वगैरे असलं ना, मी 50-60च्या वर, 60 लय लांब गेलं, 50च्या वर मी चौथा घेर काढतच नाही असल्या रोडला. निवण चालायचं, डोक्याला ताप घ्यायचा नाही. दिसत नाही एकतर पिढवे काय असतात, काय असते आदळतं कुठं, आपल्याला रोड माहित नसतो. चला भावानं, वाजले 1:30 आणि आपण थांबलोय बघा राजस्थान धाब्यावरती. मस्त अशी पार्क केली गाडी आणि आता झोपायची तयारी. झोप आली होती त्यामुळे झोपूया. पाऊस पडतोय त्यात चिरी चिरी, झोपायला लागतंय. त्यामुळे आता झोपतो आणि सकाळी 5 वाजता उठून लवकर निघतो. तर चला झोपूया आता, मस्त अशी झोप घेऊया. गुड नाईट भावांनो. तर नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. तर आपण रात्री 1 वाजता येऊन झोपलेलो इथं मिरज गावला धाब्यावरती. आणि आता वाजलेत 5. आता आपण निघतोय
आपल्या प्रवासाला करतोय सुरुवात नाशिकच्या दिशेनं. तर चला, अजून आपल्याला 250 किलोमीटर आहे, जवळ नाहीये, लांब आहे अजून. 4, 4.5, 5 तासाचा रोड आहे. तर चला, करतोय आता सुरुवात. उठलोय सकाळी सकाळी आणि निघतोय आपण आता. ज्योतिबाचा घेतो आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला, निघूया आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं. विजापूर सोडल्यापासून पहिलाच टोल लागलाय नगरच्या अलीकडचा. इकडे काही जास्त टोल नाही. रोड लाईन लागल्यानंतर मिरजगावच्या पुढे आलं की हा टोल लागतो पहिलाच. किती आहे काय माहिती. तर चला, झालाय आपला टोल पास. आता नगर येईल, अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर फटाफट पास करू आणि राहुरी रोड वरून लेफ्ट मारू, पुढे नाशिक रोडला लागू. तर चला, पाऊस चालू आहे बघा, रिमझिम पाऊस आहे, जोरात पण नाही. रात्रीपासून चालू आहे, पिरी 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 पिरी. त्यामुळे झोप आली मला. तरी सिंगल रोड पास केला, पुढे आलो की झोप आली. नाही तर माझं म्हणणं होतं नगर वगैरे पास करून झोपायचं. चला, काय विषय नाही, आली झोप, झोपून टाकलं. 6 तास झोप लागतेच आपल्याला रोजच्या रोज. मस्त झोपलो, 1 वाजता झोपलो, 5:30 पावणे 6ला उठून निघलोय. चला आता करू रनिंग पास. 135चा टोल आहे राव, भरपूर मोठा टोल आहे. चला, असं काय विषय नाही. चला, नगर पास करून आपण आलोय आणि खराब असा रोड आहे राव. मला वाटतं राहुरी बिवरी पास करू तोपर्यंत आहे. पूर्ण बाद रोड आहे, धडा 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 आदळतय. कधी रोड बनायचा यो काय माहिती. लई दिवस झालं बादच आहे यो. जेव्हा बनवतील तेव्हा 6 महिन्यात बाद होतो यो. पण किती पैसे खाते ते काय माहिती. कधी रोड चांगला व्हायचा काय माहिती. मी येतोय तसा बघतोय, खराबच आहे, कधी चांगला लागलेला नाही मला. तर चला आता फटाफट पास करून येऊ, पुढे कुठे नाश्ता करू आणि निघू. आपण बघा नगरवरून निघलोय आणि राहुरी तळेगाव प्लस नाशिक रोडला लागलोय. आणि वातावरण बघा भावानं कसं टॉपचं आहे. अरा एक नंबर पावसाचं वातावरण. पाऊस चालू होता, आता बंद झालाय. आणि मस्त असं वातावरण. आणि त्या सकाळी सकाळी वातावरणात आपण आनंद घेत चाललोय नाशिकला. नाशिकच्या अलीकडे जायचंय. नाशिक म्हणजे राईट मारायचंय आणि आपल्याला जायचंय दिंडोरी. तर चला आता पोचायचा प्रयत्न करू. राहिले किलोमीटर आपलं बघा, 100 किलोमीटर राहिले अजून. म्हणजे 2 तासाचा रोड आहे. आता वाजले 8, 9, 10 वाजेपर्यंत पोचल. तर चला भावानं पटापट पोचूया आणि गाडी करू खाली. आणि मग बघू भरायचा काय प्रॉब्लेम लागतोय नाही लागतोय. तिकडूनच काहीतरी लावू, नाशिक वरूनच मुंबईला काय बघू जायचं प्लॅनिंग झालं तर जाऊ. असं चांगलं भाडं तर कुठलं, नाही तर नाशिक वरूनच भरून जाऊ डायरेक्ट. तर चला निघूया नाशिकच्या दिशेनं. नाशिकच्या अलीकडे आलोय, डिझेल टाकायला थांबलोय. डिझेल टाकी फुल करून घ्यावं. एक कांडी राहिली होती. आणि परत कुठं गाव खेड्यात कुठं भेटतंय चांगलं नाही भेटतंय. BPCLचा मोठा पंप भेटला, मग डिझेल टाकी फुल करूया. आपण टाकलेलं हॉस्पिटलच्या पुढे येऊन डिझेल. आता डायरेक्ट आपण आलोय नाशिकला पोचलोय. नाशिक राहिले 5-6 की सिन्नरला आलोय. सिन्नरला पोचलोय. नाशिक 15-16 किलोमीटर. तर चला आता फटाफट जाऊ आणि खाली करू. दिंडोरीला खाली करायचं आहे. नाशिक पासून बरोबर 25 किलोमीटर आहे आपला पॉईंट, तिथं खाली करायचं आहे ते. नाशिक टू दिंडोरी. आणि दिंडोरीला खाली करून परत आपण बघू मग लाव प्रोग्राम. काय अजून कोणाला फोन नाही काय नाही, पार्टीवाल्याचा पण फोन नाही खाली करायला. तर बघू लाव प्रोग्राम पण बघू खाली करायचं. तर चला आपण पोचलोय सिन्नरला. मस्त असा फ्रेश झालो बघा.
आणि आता निघतो इथून, जातो कंपनीत, नाश्ता वगैरे करतो कुठेतरी. नाशिकच्या आपल्याला वडे आवडतात, वडे काय बोलतात त्याला, कटवडा का काहीतरी बोलतात, असं खाऊ वडा आणि जाऊ डायरेक्ट पाववडा खाऊ आणि कंपनीत जाऊ. कंपनी इथून आता राहिले आपल्याला बरोबर 30 किलोमीटर, म्हणजे अर्धा तास 1 तासाचा रोड पकडा मिनिमम. चला जाऊ पटापट, 11 वाजून खाली होईल आणि बघू मग प्रोग्राम. अजून काय नाही कुठं भरायचं वगैरे, काय लागलं तर भरू, नाहीतर मग डायरेक्ट नॉन स्टॉप बंबई. सिन्नरच्या अलीकडे राहुल वडेवाले म्हणून आहे, इथं आता नाश्ता करू आपण. चला काय भेटतंय बघू. नाश्ता करायला थांबलो इथं, मस्त अशी मिसळ घेतली बघा. चला आता मिसळवर लावतो का बघा. मस्त अशी मटकी दिले इकडं, कांदा लिंबू बर्फी दिले, पापड दिलाय आणि हे. चला आता लावू दणका आणि जाऊ खाली करायला. मस्त अशी टेस्ट आहे मिसळची. मिसळ खाऊन आता निघूया आपण. भारी वाटली, टेस्ट चांगले, मटकी बिटकी दिले बघा. झालं मस्त असं खातो, नाश्ता करतो, निघतो. तर खाली 1 नंबर अशी मिसळ होती बघा, कडक वाटलं जा. बर्फी पण दिली, बर्फी आणि निघतो आता इथनं. बघू शकता कसं मस्त वाटायला, कितीला आहे कोणाच ठाऊक, पण नंबर 1 मिसळ होती, कडक वाटते. चला, भरपूर दिवसात मिसळ खाल्ल्याचा आनंद आला बघा. भरपूर दिवसात मी असली भारी मिसळ खाल्ली. 1 नंबर अशी मिसळ आहे बघा. राहुल वडेवाले, सिन्नरच्या अलीकडे आहे. मी चांगल्याला चांगलंच म्हणतो, वाईटाला वाईटच म्हणतो. आणि नंबर 1 मला पहिल्यांदा आवडली मिसळ, एवढी चांगली मटकी मिसळ होती. पण 1 नंबर, पुण्यानंतर मला इथं नाशिक रोडला इथं आवडली. 1 नंबर टॉपची मिसळ होती, आवडली आपल्याला. आमच्या कराडला पण चांगल्या चांगल्या मिसळ भेटतात, पण हिची चव वेगळीच होती, लय खतरनाक, आवडली फुल. तर मिसळवाल्यांना एक लाईक बनतो. राहुल वडेवाले, सिन्नरच्या अलीकडे यांचं. या नाशिकच्या अलीकडच्या घाटात आहे, काय नजारा दिसतो राव, सुंदर, किती भारी वाटतंय. आणि आता हा घाट उतरून खाली टोल नाका लागतो. टोल नाका क्रॉस करून डायरेक्ट नाशिक मध्ये एंट्री होते. तर बघू शकता काय या घाटात नजारा आहे, खतरनाक. काय स्पीड ब्रेकर दिलेत बरं का मध्येच. इथं कुठं तर स्पीड ब्रेकर राहिले मोठा, धड 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 मला बघा कसलं खाणलंय सगळं. पाऊस चालू आहे त्यामुळं जरा घोळ आहे. मस्त मस्त 1 नंबर वाटलं. वरनं नाशिकचा नजारा काय दिसतोय कडक. हे बघा नाशिक सिटी, काय भारी वाटतंय राव. 1 नंबर असं वातावरण झालेलं, पाऊस रिमझिम चालू आहे, लय खतरनाक, बघू शकता. विशेष नाही. आपली कंपनी आहे अजून 40. चला मी डायरेक्ट लोकेशन टाकलंय आता कंपनीचं. रिलायन्सची कंपनी आहे राव, रिलायन्सचं काम आपल्याला करायचं नव्हतं, पण इथं आल्यावर मी पेपर बघितलं तर रिलायन्सचा माल आहे, रिलायन्स कंपनी. पण आपण नाशिक मध्ये पोहोचलोय. ट्रॅफिक आहे सकाळची, वर्दळ थोडीशी जास्त आहे. नाशिक MH15 वाईन सिटी. आणि चला आता फटाफट जाऊन कंपनीत पोहोचू. आता कंपनी अजून राहिली आपली 25 किलोमीटर आहे इथून. बरोबर दिंडोरी रोडला जायचं आपल्याला. आतमधून घातले आता मॅप दाखवल तसं चालू आहे. चला बघू. इथून आता टर्न मारायचा हा लागतोय बघा दिंडोरी रोड. आणि हा इकडं वणीला वगैरे गेला. दिंडोरी, तळेगाव, सप्तशृंगी गड, वर्णी, दिंडोरी, गजपत, मारूगड, काय म्हरसुगड, म्हसरूळ गावाचं नाव आहे. म्हसरूळ पोलीस ठाणे इथंच आहे समोर. आणि हा आता आपण हा रोड पकडायचा, पुढे जाऊन लेफ्टला कंपनी आपली रिलायन्स कंपनी आहे, रिलायन्स सायन्स. तर चला जाऊ फटाफट आणि पोचू आणि खाली करू. आमचा कराड पाटण रोड होता. पाहून आपण पोचलोय MIDC आता दिंडोरीच्या अलीकडे. आणि आपली कंपनी पुढे जाऊन लेफ्टला कंपनी आहे मोठी, रिलायन्स सायन्स. कशाची आहे काय माहिती, चला बघू जाऊन. अंबानीची आहे.
अंबानी तो असं लेफ्ट आहे. चिखल झालाय सगळा इकडं कंपन्यात. एवढ्या इकडं कुठनं अंबानीला जागा भेटली काय माहिती. एवढ्या बघा आतापासूनच इकडं जागा घेऊन कंपनी बांधून मोकळा झाला. तिकडं काय नाही, तिकडं अंबानी पोहोचलाय. तळेगाव, अकराळे, दिंडोरी MIDC. ते समोर दिसते ही आपली कंपनी रिलायन्स. तिथे आपल्याला खाली करायचे. मोठं प्रोजेक्ट दिसतंय बरं का साल्याचं. इंडियन ऑइल हे काय काय आहे इकडं. इंडियन ऑइल 2 किलोमीटर. आणि हे आपलं जिथं आपल्याला खाली करायचं हे. आणि हे भंगार कंपनी बुट लागणार असं मला वाटतंय, कारण बांधकाम चाललंय का झालंय काय माहिती. ही मोठी कंपनी आहे. आणि रिलायन्स म्हणलं की भंगार. आम्ही बायकॉट केलं होतं रिलायन्स, पण मला इथं आल्यावर कळलं की रिलायन्सचा माल आहे. पेपर बघितले नव्हते मी कंपनी, इथं बघितले भंगार कंपनी रिलायन्स दलिंदर. तर चला आता आलोय घेऊन तर करू खाली. बनवती याची ढकलून टाकू त्याच्याकडं. मगजमारी काय आहे का बघू कंपनीत. बुट हेल्मेट काय. आणि मग बघू ठरवू काही. दलिंदर कंपनी रिलायन्स. चला करून घेऊ खाली. 2 तास घालवून मारले कंपनीत एंट्री. ही बघू शकता कंपनी रिलायन्स भंगार. चला आता खाली करूया. निघालो खाली करायला वेअर हाऊसला. बघूया आता. भावनी आहे रिलायन्स कंपनी. आणि ह्या वेअर हाऊसला आपण खाली करायला लावलेली. आणि झाली खाली गाडी बघू शकता. खाली झाली. आता भरायचा प्रोग्राम काहीतरी लावायचे. झालं ते तेवढं मटेरियल आपलं ओके मध्ये झाली आपली खाली. आणि चला आता भरायचा लावू प्रोग्राम जाऊन. तर चला हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारती, जय श्री महाकाल. चला.